बीडमध्ये जी घटना घडली ती अतिशय निर्दयी अशी घटना घडलेली. त्या घटनेच्या संदर्भात मी असो किंवा आमच्या पक्षातील इतर नेते मंडळी असो किंवा त्या भागाचे आमचे खासदार बजरंग बाप्पा, आम्ही संसदेमध्ये सुद्धा तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक मंत्र्यांना सुद्धा भेटून त्या बाबतीतली सर्व माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज पवारसाहेब आणि आम्ही स्वतः त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जाणार आहे. बीड असो, परभणीला एक सूर्यवंशी कुटुंबातली घटना असो, त्या ठिकाणी जाणार आहे भेटण्यासाठी. पवारसाहेब असं म्हणाले की मी तिथे जाऊन जे वातावरण खराब झालं ते चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकार कमी पडलंय काय असं? निश्चित एखादा व्यक्ती क्रूर पद्धतीने जर एखादी घटना त्याच्या हातून घडत असेल तर कधी-कधी त्या भागामध्ये वातावरण एकदम दूषित झालेलं असतं. कारण आरोपीला ज्या घटनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्षरित्या संबंध आहे त्यांना तर कारवाई झाली पाहिजे, त्यांना तर फाशीची सजा झालीच पाहिजे. तर त्याचबरोबरीने ज्या त्या बीड आणि त्या परिसरामध्ये जी वातावरण दूषित झालेलं आहे ते पण थोडं शांत झालं पाहिजे. त्यासाठी पवारसाहेब त्या ठिकाणी जाणार आहे. पण मग सरकार कमी पडतंय का कुठे? गृहमंत्रीचा की आम्ही वाल्मिक कराडचा पत्ता देतो त्या फार्म हाऊसचा, सरकार त्यांना का अटक करत नाही? तुम्हाला का असं वाटतं? निश्चित घटना होऊन इतके दिवस लोटले तरी अद्यापपर्यंत सरकारने कुठला असा ठोस पाऊल उचललेला नाही. याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडतंच ना. कारण परभणीची घटना पाहिली असेल, बीडच्या घटना अशा अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. धनंजय मुंडे तुमचे नेते होते. धनंजय मुंडे यांची दहशत आहे म्हणून तिथले सगळे आमदार विधानसभेत त्यांना विरोध करतात असं त्यांचे समर्थक म्हणतात. म्हणजे त्यांचं वर्चस्व मोडून काढायचे या आमदारांना, कारण त्यांना सहकार्य करत नाही, याला कुठला राजकीय रंग न देता ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुणी त्याला पाठीशी घालीत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कुठल्या पक्षाचा नेता असो किंवा कुणी असो, ज्याचा प्रत्यक्ष संबंध आहे, ज्याने अप्रत्यक्ष ज्याचा त्या गोष्टीला आधार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही आमची मागणी आहे आणि हीच प्रत्येकाची मागणी आहे. मग हे जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावरची कारवाई का होत नाही? म्हणजे 6-7 महिने हेच सगळं सुरू आहे. हे अनेक लोकसभेच्या निवडणुकीपासून पाहिलं जातीय संघर्ष निर्माण होत आहे. तो कुठंतरी थांबला पाहिजे. जातीय संघर्ष थांबला पाहिजे आणि ज्यांचा या सगळ्या घटनेशी संबंध आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कठोर अशी कारवाई झाली पाहिजे. आमचं तर म्हणणं आहे इतका निर्दयी खून झालेला आहे तर ती फाशीचीच सजा झाली पाहिजे. काल विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री असं म्हणाले की परभणीच्या घटनेवर माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं बोलणं सुरू होतं. एवढी सगळी दंगल सुरू होती, एवढ्या सगळ्या जातीवाद सुरू होता. आता बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कठोर कारवाई करा. मग त्या बोलण्यामध्ये काय युती द्यायचं सरकारचं काय होतं नेमकं? शेवट त्यांनी हाऊसमध्ये बोलणं आणि प्रत्यक्षरित्या काय घटना आहे याचा बराच अंतर असतो. त्यामुळे ते प्रत्यक्षरित्या त्यांनी त्या गोष्टीची सखोल अशी चौकशी केली पाहिजे. पण दोन्ही राष्ट्रवादी एक आहेत का दोन आहेत तेच कळणार झाले. सध्या सगळे एकमेकाला भेटायला ती लोकांच्या मनात थोडा संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादी एक का दोन यापेक्षा काही व्यक्तिगत संबंध असतात ना. राजकारण आणि व्यक्तिगत संबंध वेगळे असतात ना. नाही, पण भविष्यात तुम्ही अजितदादा गटासोबत जाणार अशी चर्चा आहे सातत्याने. कारण भाजपला काय वन नेशन वन इलेक्शनसाठी गरज आहे राष्ट्रवादीच्या खासदारांची. तुमची काय भूमिका असेल? नाही, आमची भूमिका काय यापेक्षा आमच्या पक्षाला नेते आहेत, आदरणीय पवारसाहेब आमचे नेते आहेत आणि मी त्या पक्षातला एक छोटासा घटक असल्यामुळं त्या विषयावर माझ्यासारखा कार्यकर्ता कुठलं भाष्य करू शकत नाही. नाही, वन नेशन वन इलेक्शनला एक मिनिट मला, वन नेशन वन इलेक्शनला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे स्पष्ट होत नाही. नेमकं काय भूमिका आहे? नाही, आमच्या पक्षाचा जी भूमिका ठरण त्या भूमिकेशी आम्ही बरोबर असणार आहे.
काय पक्षाची भूमिका काय आहे? शेवट आमच्या पक्षाचे नेते आम्ही संसदेमध्ये बसतो त्या ठिकाणी आमच्या गटनेत्या आदरणीय सुप्रियाताई हे सगळे ती भूमिकेची त्यांचं ज्या गोष्टीला समर्थन असेल त्या समर्थनाशी आमचा पक्ष बरोबर असणार. मग त्या दिवशी मतदान झाले तुम्ही कुठल्या बाजूने होते काही कळत नाही. आम्ही इंडिया आघाडीच्या बाजूने होतो. इंडिया आघाडीच्या बाजूने होतो. पण मग हे सगळ्या गोष्टी सुरू तुम्ही दादांशी काय बोलले का? बोलणं झालं का? दादांनी तर चॅलेंज दिलं होतं तुम्हाला काय या सगळ्या प्रकरणानंतर? नाही, निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीत ज्या काही गोष्टी झाल्या असतात त्या सोडून द्यायच्या असतात. नाही पण मग बोलले का दादांशी? काय आपल्या बोलणं झालं? मतदारसंघामध्ये शुभेच्छा दिल्या का तुम्ही नंतर आपण कामाच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात करायची. दादा त्या दिवशी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाला दादा होते, भुजबळ साहेब होते, तटकरे साहेब होते, प्रफुल्ल पटेल होते. त्या दादांना शुभेच्छा, मोठ्या साहेबांना शुभेच्छा द्यायला आल्या त्यावेळेस भेट झाली आमची. पण मग भुजबळ साहेबांवर अन्याय केलाय का दादांनी असं वाटतं तुम्हाला? निश्चित माझं ते एक म्हणणं आहे, भुजबळ साहेबांसारखा एक धुरंधर नेता आणि ज्यांनी अनेक कालखंड या राज्यामध्ये संघर्ष उभा केला आणि एक धडाडीचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे त्यांना संधी द्यायला पाहिजे होती ही माझ्यासारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याची इच्छा आहे. पण मग अन्याय कोणी केला? माझी तर म्हणणं आहे की आदरणीय भुजबळ साहेबांना एक चांगल्या ताकदीचं खातं, त्यांच्या सारख्या ताकदीचं खातं त्यांना मिळायला पाहिजे होतं. आम्ही तर कारण भुजबळ साहेबांची काम करण्याची मी पद्धत जवळून पाहिलेली, एक तळागाळातला नेता म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिजे. पण अन्याय कोणी केला? त्यांच्या पक्षानेच केला म्हणायचं ना. दादांनी केला अंतर्गत? कारण आमचं तर प्रामाणिक म्हणणं होतं भुजबळ साहेबांना संधी मिळाली पाहिजे होती. कारण त्या आघाडीमध्ये भुजबळ साहेबांसारखा ताकदीचा नेता डावलल्याचं दुःख हे सर्वांनाच आहे. भुजबळ साहेबांनंतर एक पण नेता नाहीये का एवढं? नाही, निश्चित भुजबळ साहेबांची काम करण्याची आम्ही पद्धत पाहिली हो, एकदम आणि स्पष्ट वक्ता, जे पोटात तेच होता असा असणारा नेता आणि काम करण्याची पद्धत चांगली आहे. अतिशय सर्वसामान्य लोकांना ताकद देण्याची पद्धत. आम्ही 5 वर्ष भुजबळ साहेबांबरोबर काम केलं विधिमंडळात. त्यांच्या खात्याचं कुठलं काम असलं तर करतो, पाहतो नाही, स्पष्टपणे लगेचच्या लगेच त्याला उत्तर. त्यांची नाराजी ही राष्ट्रवादीला मागात पडेल असं दिसतंय. आता ते पाहू आता काय होतंय, आगे क्या क्या होता है देखेंगे. सगळ्याच गोष्टीवर आपण का बोलायचं? नाही पण पवार साहेबांकडे कसं असतं, आपण ज्या गोष्टींचा माझा त्यांच्याशी कुठला संपर्क नाही, माझा कोणाशी काही या बाबतीत संपर्क नसल्यामुळे मी का बोलायचं? बरोबर आहे ना. पण भुजबळ साहेब सारखे नेते म्हणतात फडणवीसांनी होकार दिला तरी देखील दादांनी नाकार नाही. माझं काय त्यांच्याशी या बाबतीत चर्चा नाही. माझी चर्चा नसल्यामुळं मी कसं यावर भाष्य करू शकतो? माझी चर्चा नाही ना. अरे आलं तर त्यांचं तर स्वागतच आहे कधी पण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.